चला मंडळी, आज आपण मस्त अशी एक नॉनव्हेजची रेसिपी पाहूया। आज आपण प्रॉन्स फ्राय बनवणार आहे। एकदम मोजक्या मसाल्यांमध्ये हे बनवलेले आहेत आणि एकदम सोपी रेसिपी आहे। फर्स्ट टाइम बनवणारे पण ही रेसिपी आहे ते अगदी परफेक्ट बनवतील। चला तर मग अप्रतिम अशी रेसिपीला आपण सुरुवात करूया। आता इथं तुम्ही बघू शकता, इथं मी 3 प्रकारचे मासे आणलेले आहेत, म्हणजे एक प्रॉन्स आणलेला आहे आणि 2 प्रकारचे मासे आहेत। आता हा आहे तो आपण राऊ मासा आणलेला आहे, याला लोळ्या म्हणतात। तर याची दोन्हीच्या रेसिपी मी YouTube अपलोड केलेल्या, त्या तुम्ही पाहू शकता। इथं आपण प्रॉन्स घेतलेले आहेत। आता मी इथं या व्हिडिओमध्ये प्रॉन्सची रेसिपी दाखवणार आहे। या 2 रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असतील तर संगीता सोमी किचनवरती तुम्हाला पाहता येतील। अप्रतिम अशा या रेसिपी झालेल्या आहेत। आता इथे आपण प्रॉन्स घेतलेले आहेत आणि त्याला असा मधोमध आता आपण कट करून घेऊया। आता हे साफ करून आणले होते, पण तरी सुद्धा आपल्याला पूर्ण साफ करायचे असतील तर अशा पद्धतीने प्रॉन्स आहेत ते साफ करून घ्यायचे। आता हे बघा, मधोमध कट दिल्यानंतर त्याच्या आतमध्ये आहे ना एक अशी दोरीसारखं एकदम काळपट हे दिसतं। तर ही प्रॉन्सची विष्ठ असते, तर ती काढणं खूप गरजेचं असतं। जर हे काढलं नाहीये तर आपल्याला जे आपण कालवण बनवणार आहे किंवा प्रॉन्स फ्राय बनवणार आहे ते कडवट लागतात आणि ही घाण आपल्या पोटामध्ये जाते। तर शक्यतो अशा पद्धतीने कट देऊन ही घाण आहे प्रॉन्स मधली ती काढून घ्यायची। आता मी असेच कट देऊन ही सगळी प्रॉन्स मधील घाण आहे ती काढून घेते। तर बघू शकता साईडला इथं मी लावलेली आहे। प्रत्येक याच्यामध्ये तारेसारखं असं निघतं आणि ही आपण काढून घेऊया। आता सगळे प्रॉन्स साफ करून झालेले, एवढी घाण निघालेली बाजूला। आता आपण 2-3 पाण्यातून नळा हे प्रॉन्स आहेत ते धुवून घ्यायचे। तिथे बघू शकता सुरुवातीला पाणी थोडंसं घाण निघतं, त्यानंतर 2-3 पाण्यातून धुतल्यानंतर एकदम क्लिअर पाणी निघालं जातं। आता एका गाळणीवरती ठेवलेलं आहे आणि पाणी आपण नितळून घेऊया। एक 10 मिनिटं हे गाळणीवरती ठेवून द्यायचे। नंतर मसाले घ्यायचं, 1 चमचा चटणी घेतलेली, अर्धा चमचा हळद घेतली, चवीनुसार मीठ घेतलं आणि अर्धा चमचा इथं गरम मसाला घातलेला आहे। अर्धा चमचा याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घातलेली, जास्त मसाले याच्यामध्ये वापरलेले नाहीत। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये प्रॉन्स मिक्स करायची आणि हा मसाला आहे तो व्यवस्थित प्रॉन्सला लावून घ्यायचा आहे। आपण जास्त मसाले वापरले नाहीत की जी टेस्ट प्रॉन्सची असते रिअल, तर ती टेस्ट आपल्याला लागते। त्यामुळे इथे जास्त प्रमाणात मसाले वापरायचे नाहीत। आता इथे व्यवस्थित आहे तो हा मसाला प्रॉन्सला एकदम व्यवस्थित लावून घ्यायचा आहे की सगळे प्रॉन्स त्याच्यामध्ये कोटिंग झालं पाहिजे। आता हे आपण अर्ध्या ते 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि अर्ध्या 1 तासानंतर इथं मी आता रवा घेतलेला आहे। आता सुरुवातीला इथं मी रवा आहे तो जाड रव्यामध्ये तुम्हाला दाखवते फ्राय करून, आणि पुढं आहे ते आपण बारीक रव्यामध्ये पण फ्राय केलेले मी दाखवणार आहे। याची आधी एक रेसिपी ऑलरेडी मी YouTubeवरती अपलोड केलेली, तीही तुम्ही पाहू शकता। बघा मंडळी, जाड रवा वापरला ना की काय होतं की रवा जास्त करून तेलामध्ये सुटला जातो आणि थोडा आपल्याला खाताना पण थोडंसं ते असं जाडसर लागतो। काहींना आवडतं, काहींना नाही आवडत। जर ज्यांना आवडत नसेल तर त्यांनी बारीक रव्यामध्ये जर फ्राय करून घेतलं तरीही खूप छान लागतं, किंवा मग इथं कॉर्नफ्लॉवर किंवा मग तुम्ही तांदळाच्या पिठीचाही वापर करू शकता। अशा पद्धतीने आता मी पहिला भाजून घेतलेला आहे। तर बघू शकता रवा जरा जास्त जाड असल्यामुळे तो तेलामध्ये जास्त निसटला जातो। तर आता आपण बाकीचे जे प्रॉन्स आहेत ते डीप करून घेतले होते तेही आपण याच्यामध्ये तळून घेऊया। आता इथं भाजलेले प्रॉन्स आहेत ते मी बाजूला असे सरकवलेले आहेत आणि त्यानंतर आपण दुसरे प्रॉन्स याच्यामध्ये घालून घेतले, थोडंसं तेल घातलं आणि एक साईडनं पलटी करून घ्यायचं। एक साईडनं सुरुवातीला भाजल्यानंतर पलटी करून घ्यायचे आणि असेच आपण हे प्रॉन्स आहेत ते भाजून घेऊया। बघा काय अप्रतिम असे प्रॉन्स दिसत आहेत, त्यांच्या चवीला खूप असे टेस्टी लागतात। आता हे आपले प्रॉन्स भाजून झालेले आहेत। आता मी तुम्हाला दाखवते की बारीक रव्यामध्ये तळलेले जे प्रॉन्स असतात ते जास्त रवा सोडत नाहीत किंवा जास्त रवा तेलामध्ये उतरत नाही। अशा पद्धतीने कोटिंग करून घ्यायचे आणि मी रव्यामध्येच ठेवलेले आणि डायरेक्ट तव्यावरती टाकणार आहे, तरी सुद्धा तुम्ही बघू शकता तव्यामध्ये जास्त रवा हा पसरला जात नाही। चला तर आता कोटिंग करून झालेला आहे व्यवस्थित। आता आपण तव्यावरती तेल घालून घेऊया, तवा गरम झाला आहे आणि त्याच्यावरती घालून घेऊया। बघा अशा पद्धतीने आलटी-पलटी करून घ्यायची आणि सोनेरी रंगापर्यंत चांगले खरपूस प्रॉन्स आहेत ते भाजून घ्यायचे। एक 7 ते 8 मिनिटात हे प्रॉन्स भाजून तयार होतात। 3-4 मिनिटं एक बाजूला द्यायचा, दुसऱ्या बाजूने 3-4 मिनिटं भाजायचे, त्यानंतर साईडला करायचे आणि त्यानंतर दुसरे प्रॉन्स आहेत ते त्या तव्यावरती घालून घ्यायचे। अशा पद्धतीने हे प्रॉन्स तयार होतात। बघा काय अप्रतिम असे दिसतात आणि खायला खूप असे टेस्टी बनतात। चला तर आता प्रॉन्सची रेसिपी आपली तयार झालेली आणि एक छान असा घमघमाट सुटलेला आहे, तोंडाला पण पाणी सुटलेले आहे। तर आता मी तर टेस्ट करून बघते। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, इथपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही गावरान रेसिपी पाहण्यासाठी, आणि एकदम अशा सोप्या रेसिपी आहेत। आता तुम्ही बघू शकता आपली जी राऊ माशाची रेसिपी आहे ती अप्रतिम अशी झालेली आहे। त्याचबरोबर इथं जो लोळी मासा घेतलेला आहे, लोळ्या बोलतात त्याला, तर त्याचे मी कालवण बनवलेलं आहे, ते पण गावरान पद्धतीने बनवलेलं, ते पण अतिशय चविष्ट असं कालवण तयार होतं।
एकदम कमी मसाल्यामध्ये बनवलेला आहे. तर नक्की तुम्ही ही रेसिपी बघा. आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.